सरकारी कामात अडथळा आणू नका. टायर मध्ये घालून फटकवे नाही होणार बाजूला. साहेब कायदा आम्हाला पण कळतो, त्यामुळे तुम्ही काय बी कराल, कसं बी वागाल आणि आम्ही सहन करू. एवढी काय हुकुमशाही नाही लागून केली. हे बघा जामकर साहेब, हे गाव आमचं आहे. तेव्हा ह्या गावात कोण राहणार, ह्या गावातनं कोण जाणार हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही ठरवायचं. हा डॉक्टर आहेत की नाही, हे आमचं देव माणूस आहेत. त्यासनी तुम्ही काय बी बोलाल, त्रास द्याल आणि आम्ही सहन करून घेऊ, असं नाही होणार. याचा खरा चेहरा लवकरच तुमच्या समोर आणेन मी. हे आमचं देव माणूस आहेत. यांनी किती केले गावासाठी हे आमचं आम्हाला माहित आहे. हे कसं आहे ते पण आम्हाला माहित आहे. तुम्ही आम्हाला का सांगायला जाऊ. ह्याच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे. हा पहिला जीव तुझाच घेईल. ते आमचं आम्ही बघू, पण तुमची हुकुमशाही आम्ही चालून देणार नाही. आम्ही तुमची हुकुमशाही. आणि जर का गाव पेटलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. अरे काय बोलताय तुम्ही? वायकर बोलू द्या त्यांना. याची काय लायकी आहे ना लवकरच कळेल. जामकर साहेब, तुमचा माझ्यावर राग आहे मला माहिती आहे, पण माझी चूक काय सांगा ना. मी गावातल्या लोकांची सेवा करतो. आता सेवा करणं हा जर का गुन्हा असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. झाली ह्या मुडद्याची नाटकं सुरू. ह्याला कुणी बी काय बोललं ना तरी ह्याची ही टेप सुरूच होती. हा जे लाकडं गेली मसनात ह्याची, ह्याचं मड बसवलं भिताडा संघ. आय हा ह्याला ना तुला तर पहिला डाबऱ्यात घातला पाहिजे बघ. पेजवणीवर आल्यागत सारखा आय आय करत असतोय. जामकर साहेब, जरा महत्वाचं बोलायचं. बाजूला येता का? मला पकडण्याचा नाद सोडून द्या जामकर साहेब. या जन्मात तरी तुम्ही पकडू शकणार नाही. तुझा हा जो मुखवटा आहे तो कसा फाडतो मी तू बघ. ऑल द बेस्ट. अगं तुझ्या काय हातात लाकवा भरलाय का? जीव गेलाय तुझ्या हातातनं पार. जरा जोरात तोड की. हे असं असतं बघा आई तुझं. अगं तुझ्या जीवाला त्रास व्हायला नको म्हणून मी आपला हळू प्रेमानं चोळते, तर लगे मला बोल. काय ग तुझी सून तरी कधी करते का तुझी सेवा एवढी? तिच्या डोक्यावर झालाय परिणाम. त्या बाय भुलवेली ना सगळ्यांच्यावर अंगारा फुकलाय. एक दिवस आहे ना तो वाड्याचं वाटोळ करणार आहे. तो बाय भुलव्या चांगला जीव संपित होता. ब्यात गेली असती पण ही गावातल्यांना मेंदू नाचलेली. हा सगळ्यांना भिकेचा ढवाळा लागलाय. स्वतः बी भिकायला लागतात आणि दुसऱ्यांना बी भिकायला लावतात. हा तुम्ही गावाचाच विचार करा. इथं तुमच्या नातीच्या आयुष्याचं वाटोळ झालं असतं, त्याचं काय नाही तुम्हाला. आहे मंगली खरं बोलते. अगं बिन नवऱ्याचं जगणं लय अवघड असतंय बघ. त्याच्यात ही टिंपी आपली अशी पुटुशी. तुला सांगते हे समज ना ह्या वाड्यामुळे होतंय. आपल्या वाड्यावर कुणीतरी करणीच केली बघ. कुणाच चांगलं व्हायना झालंय. आहे खरंच अगं शानी असशील ना तर हा वाडा इकून टाक बाय. किती का लापट असशील तू. हा मला तुला शिव्या द्यायचा सुद्धा कटाळा आलाय.
मला भरली रागात किती तुला लवकर तुला आली पटकी तुला तुला आहे ना जेव्हा बघावे ना तेव्हा तुझा त्या वाड्यावर डोळा आणि तुला तो बाय भुलव्या वाटतोय साधा भोळा. तुमच्या अकला आहेत ना मला वाटत होतं गुडघ्यात असत्याल पण तुम्हाला अकला नाहीत. तुम्हाला आहे ना वाड्यात ना हाकलून दिलं ना म्हणजे तुमच्या अकला येतील तुम्हाला. डॉक्टर 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 उजाडलं का तुम्हाला? तुमच्या पालखीचा निघाला धूर तुमच्या येडी उठली चिपट्यात मुतली अशी गते तुमची. हा तो पाय भुल्या चांगली ब्यात गेली होती तर ही गवतली परत घेऊन आली त्याला किरडीचा मोडला. म्हातारी येडी झाली का तू? नको म्हटलं तर म्हातारे काठी लागला. म्हातारी बाजा बाजा म्हातारी पिसाळली चलित भजनामे तुम्ही इथे काय करता? डॉक्टर जरा महत्वाचं बोलायचं होतं, बाजूला येतं का? पतपिढीबद्दल बोलायचं. चल. बोला. डॉक्टर पतपिढीचे पैसे दिले असते तर डॉक्टर लोक खूप मागं लागलेत बघ. पैसे मागतात सारखे आणि ते तरी किती दिवस थांबणार आहेत ना? हा डॉक्टर लोक चौताळायला लागले आणि एकदा जर का गावातली लोक चौताळली पिसाळली तर ते काय करतात ना ते तुम्हाला अजून नाही माहिती. होय डॉक्टर हे गाव आहे का नाही शान आहे तोपर्यंत शान आहे. एकदा पिसाळा का नाही कुणाच बी ऐकत नाही. हा आता नाम्यावर मी असतो त्याच्यामुळं त्याला काय एवढं टेन्शन नाही. टेन्शन कसं नाही? तू काय 24 तास असतो माझ्या बरोबर? डॉक्टर गावातल्या लोकांना जर का आपण पैसे नाही ना दिले तर जीव घेतील फाडतील मला. मी काय म्हणतोय ते दुप्पट तिप्पट जाऊ द्या, त्यांनी गुंतवलेले तरी द्या पण पैसे द्या. नाम्या मी म्हणालो ना पैसे देणार तर देणार मी. तुम्ही नुसतं म्हणताय डॉक्टर देत तर नाहीये. ए नाम्या मोकडा काय बोलतोयस रे तू? हा काय सूर लावलायस? देव माणूस आहेत ती आपली. हा कायम लक्षात ठेवाय. ते टेन्शन मध्ये आहे ना म्हणून ते असा बोल. अहो मागचं काय दिवस आहेत का नाही दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका दारूत बुडवून घेतलं तो स्वतःला त्याने. आण पाण्यावरनं वासना निघून गेली हो त्याचे. तुम्ही जरा लक्ष घाला की या टेन्शन मध्ये त्याच्या म्हणजे कसं आहे त्याचं टेन्शन कायमचं निघून जाईल. हा लक्ष भिक्ष नको मला फक्त पैसे पाहिजे. तुम्ही काय बी करा मला पैसे द्या. नाम्या हे बघ मी तुझी अवस्था समजू शकतो पण माझाही नाईलाज आहे. अरे माझ्याकडे पैसे सगळे मी दिले असते. एक काम कर 15 दिवस 15 दिवसांनी त्यांना यायला सांग मी तुला स्वतः पैसे आणून देतो. मग तर झालं बजा. अहो डॉक्टर अजून किती पुढची तारीख देऊ त्यांना? आता ते माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. डॉक्टर हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. अहो 1 महिन्याचे 2 महिने झाले 2चे 3 महिने 3चे 5 झालेत आता तरी आपण त्यांना अजून पैसे नाही दिले. डॉक्टर मला पैसे द्या. हो ना मॅम मी देणार पैसे. ही शेवटची तारीख याच्या पुढे आपण तारखा नाही द्यायच्या. मी स्वतः तुला पैसे आणून देतो. बरं गावातली माणसं तुला भांडायला आली चिडली तर मला सांग मी स्वतः जाऊन बोलतो त्यांच्याशी. मग तर झालं बजा. हा घ्या झालं की डॉक्टर बोलले म्हणजे विषय संपला. नाम्या तुला बोललो होतं का नाही डॉक्टर तुझं टेन्शन घ्यायला होतील. हे बघ डॉक्टर म्हणतात का नाही मग 15 दिवसांना आपण येऊ आणि तुझं पैसे घेऊन जाऊ म्हणजे घेऊनच जाऊ आहे का नाही डॉक्टर? हो अरे कंगणे बाबा आहे त्याच्या पाठीशी. त्याला काही काळजी करण्याचं कारण नाही. बघितलं का नाम्या हा डॉक्टरांनी बोलून तुझं टेन्शन घालून टाकलं. 15 दिवसांनी येऊ आणि तुझं पैसे घेऊन जाऊ. हा नाही आपण त्यांना देव माणूस म्हणा. येऊ का डॉक्टर? या नाम्याच्या पैशांचं किंवा नाम्याचं लवकरच काहीतरी केलं पाहिजे. कशी दिसते मी? साडी छान आहे. मी माझ्याबद्दल विचारले साडीबद्दल नाही. कुठे निघालीस? तुम्ही सांगता मला कुठे जाताय ते. मी माझ्या मनाची मालक आहे. मी पण आता तुमच्यासारखंच वागणार आहे काहीही करणार आहे कसंही राहणार आहे.
काळजी वाटते म्हणून विचारलं. माहितीये तुमची काळजी. तुम्हाला जर माझी काळजी असती ना तर रोज मला शॉपिंगला नेलं असतं. दारामध्ये ना 4 चाकी उभी असती. माझ्या भावाच्या नंदेच्या पुतणीच्या वडिलांसारखं बंगाराचं का होईना पण दुकान टाकलं असतं. पण नाही, तुम्हाला त्या सटवीच्या मागे वेळ घालवायचा आहे ना. चालले मी. पुन्हा प्रश्न तोच आहे, कुठे निघालीस? मी डॉक्टरांना भेटायला चालले. तू अजिबात त्या माणसाच्या नादी लागू नकोस. अतिशय भंपक, घातकी आणि खुनी माणूस आहे तो. अहो काय बोलताय तुम्ही? अहो देव माणूस आहे तो. देव माणसाबद्दल असं बोलताय तुम्ही? हे बघा, एक वेळ मी तुम्हाला सोडेन, पण त्या देव माणसाबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. ठीक आहे, चल तुला दाखवतो तो माणूस काय ते. चल, तुला देव माणूस काय ते दाखव. हे सापडल्यापासून हा डॉक्टर एकदाही फिरकला नाही इकडे. फोनही नाही केला. त्याला माझ्यावर संशय तर नसेल आला ना? संपतला पाठवात. काय झालं मॅडम, बोलवलं? त्या डॉक्टरची काय खबर आहे? एकदाही फिरकला नाहीये तू इकडे. काय झालं? हसताय काय? मी हसण्यासारखं काही बोलले? नाही मॅडम, डॉक्टरला आता आपली लवकरच आठवण येईल. असंही तो आता वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकत चाललाय. का? आता तो कुणाला लुबडण्याची तयारी करतोय आणि कुणाला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन आहे त्याचा? आता तो स्वतःच जाळ्यात अडकत चाललाय. त्या इन्स्पेक्टरने त्याला जाळ्यात अडकवण्याची इतकी जोरात सुरुवात केली आहे. असं काय केलंय? मॅडम, तो इन्स्पेक्टर डॉक्टर अजित कुमार देव याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन आलाय. काय? पण याचं तर लग्न झालंय ना, मग ही कोण आहे आता? मस्त आहे. आपल्याशी खेळ खेळत होता, आता त्याच्या आयुष्याचा खेळ होताना बघायला मज्जा येणार आहे. बघू तर त्याची काय अवस्था आहे. बोलवा त्याला इकडे, म्हणजे त्याला आपल्यावर डाऊटही येणार नाही. ठीक आहे मॅम, बोलवतो. तसंही राजकारणात दुश्मनांशी दुश्मनी करून नाही तर मैत्री करून संपवायचं असतं, आणि याला तर मला लवकरात लवकर संपवायचं. ठीक. तो बघा, करून करून बागला आणि देव पूजेला लागला. अशी गत मूड द्यायची. चेहरा भोळा भानगडी सोळा. आहे तू का ग सारखी त्या डॉक्टरांना बोलत असते? अगं तू समजते तेवढं बी ते वाईट नाहीत. अगं तुला बरा ग पुळका येतोय त्याचा. वाड्याला गिरायक आणला असेल ना त्याने. जिकडे गुलाल तिकडे चांगलं, अशी गत आहे तुझी. अगं आहे असं काय नाही. आता तूच बघ, आजकालच्या जगात कोणतरी एवढं देवधर्म करतं का? म्हणजे डॉक्टर रोज नित्य नियमानं त्या देवाची पूजा करतात. काय नाही, दिखावा आहे तो लोकांनी दाखवायला नुसता. डॉक्टर. अरे वा, आलात तुम्ही. मी सांगितलेलं काम केलं? कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. थांबा थांबा, बूट काढतो. कम्मा गणी. जय हिंद. मिस्टर कंगनी, माझ्या या बायकोची श्रद्धा बसली आहे तुमच्यावर. कसं काय? कशी काय म्हणजे? त्यांना अनुभूती आली असेल. अनुभूती कशी काय? हा तर आलाय मोठा कंगनी बाबा. नदीतनं दगड आणून ठेवलाय इथं आणि त्याची पूजा करतात. द्या तो दगड वाढत ना बाहेर फेकून. आत्या, देवाला बी सोडू नका. अहो या घराचं वाटोळ झाले बगर चैन नाही का पडणार तुम्हाला? अहो बाबा जर कोपले ना तर तुमचं काही खरं नाही. हा गोपतात? कसे गोपतात? मला बघायचंय कसे गोपतात ते. जामकर साहेब, तुम्ही मला काय बोलायचं ते बोला.
कंगणी बाबांना बोललेलं मी सहन करू शकणार नाही. ते माझे गुरु आहेत, खूप जागृत आहेत ते. जागृत आहे, खूप जागृत आहे. भेटायला पाहिजे अशा खूप जागृत माणसाला. हॅलो मिस्टर कंगनी, हाऊ आर यू? ॲटिट्यूड मराठी. नमस्कार, कसे आहात आपण? हो, माफ करा मिस्टर कंगनी, मला राजस्थानी भाषा येत नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी मराठी भाषिक. ठीक आहे, गळा भेट घ्यावी. मला भेटून आनंद झाला. रिस्पॉन्स नाही, प्रतिसाद नाही, काहीच प्रतिक्रिया नाही. असे कसे घडले? मग काही घरचा पत्ता आहे यांचा? लँडलाईन नंबर, काही मोबाईल नंबर, ईमेल, सॅटेलाइट फोन, काही समाज माध्यमावर आहेत? कसं शोधायचं अशा जागृत माणसं? पाठीवर मारा, एक फटका मारा. कौतुकाची नको, साधीच मारा. काय बया, या माणसाला काही याडबीड तर नाही लागलं? मला बी असंच वाटायला लागले. कशी होणार भेट? जामकर साहेब, ते असे कोणालाही भेटत नाही. मनापासून प्रार्थना करावी लागते त्यासाठी. हो, मला मनच नाही. या म्हणतात ना, मी दगडी मनाचा माणूस आहे. दगडी दगडी हाय, दगडी दगडी हाय, दगडी दगडी हाय, दगडी दगडी. मग आपण फार शुद्ध चरित्राचे आहात, साबणाने धुतल्यासारखे आहात, हिमालयाच्या पहिल्या धारेच्या पाण्यात आंघोळ केलेले आहात. आपण करा विनंती, लघु प्रतिसाद देतायत का ते? जामकर साहेब, ते असे कोणालाही भेटत नाहीत. त्यांनी कोणाला भेटावं, कधी भेटावं हे ते ठरवतात, आपण नाही. हो, सो चूजी, सिलेक्टिव्ह. हा, हो. ठीक आहे, भेटायचं राहिलं. माझ्यासाठी विनंती करा त्यांना, प्रार्थना करा त्यांच्याकडे. करा डॉक्टर, त्याशिवाय हा माणूस शांत नाही बसणार. म्हणा माझ्या पाठीमागे, मिस्टर कंगनी. कंगणी बाबा. ओके, चालेल. या गावात एका माणसाने अनेक निरपराध माणसांचे जीव घेतलेत. अनेक निरपराध माणसांचे जीव घेतलेत. म्हणा म्हणा, काय झालं? हा, तो कसा म्हणल, त्यांनी जीव घेतल्यात लोकांचं. आजी गब्बस, काय बी बडबडू नकोस. अनेक निरपराध माणसांचे जीव घेतलेत. अनेक निरपराध माणसांचे जीव घेतलेत. त्या नीच हरामखोर माणसाला, माझ्याकडे बघू नका, म्हणा, हे महत्वाचं आहे. त्या नीच हरामखोर माणसाला इन्स्पेक्टर मार्तंड जामकरने फासावर लटकवू दे. त्या माणसाला मार्तंड जामकरांनी फासावर लटकवू दे. नो नो नो, नीच हरामखोर फार महत्वाचं, ते घ्यावं लागेल. त्या हरामखोर नीच माणसाला इन्स्पेक्टर मार्तंड जामकरांनी फासावर चढवू दे. मग तो आरोपी मी असलो तरी सोडू नकोस. मग तो आरोपी मी असलो तरी सोडू नकोस. म्हणा म्हणा, फार महत्वाचं आहे. त्याशिवाय मिस्टर कंगनी अप्रुव्हल देणार नाहीत. अप्रुव्हल, वल वल, अप्रुव्हल. मग तो आरोपी मी असेल तरी मागे पुढे पाहू नकोस. तसाच तू, तसाच. हे जे तुमचं अर्ज
मिस्टर कंगनीने सिरियसली घेतलं ना तर आता पटली ना तुमची खात्री? आता तरी द्याल ना मला पैसे? कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी